देशात पुन्हा लॉकडाऊन. गॅस सिलेंडर संदर्भात सरकारने घेतले 8 मोठे निर्णय. लॉकडाऊनमुळे गॅस सिलेंडरच्या बाबतीत 8 नवे नियम लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. गॅस सिलेंडरच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशी बातमी जी तुमच्या घराच्या चुलीशी निगडीत आहे. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे की देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का. काल पंतप्रधान मोदींनी लोकसभेत घोषणा केली. त्यातून काही गंभीर संकेत मिळाले. सोशल मीडियावर हे सगळीकडे मेसेज व्हायरल होऊ लागले. आधीच गॅस सिलेंडरसाठी लोक रांगा लावत होते, पण तेवढ्यात लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाल्यामुळे आता काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेवढ्यात गॅस सिलेंडरच्या बाबतीत 8 मोठे आणि कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली. आता पहिल्यासारखा गॅस सिलेंडर मिळणार नाही. गॅस सिलेंडरसाठी हे 8 नियम तुम्हाला पाळावे लागणार. सरकारने आपल्या देशापुढे संकट येईल आणि आपल्याला त्याचा सामना करावा लागेल असं बोलले होते. लोकांना वाटलं लॉकडाऊन लागेल. लॉकडाऊनच्या भीतीने लोकांनी गॅस सिलेंडरसाठी प्रचंड गर्दी करायला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. काही लोक गॅसची चोरी करत आहेत, तर काही ठिकाणी चढ्या दराने सिलेंडर विकले जात आहेत. या सगळ्या काळ्या बाजाराला लगाम घालण्यासाठी आणि लॉकडाऊन लागल्यास गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने हे नवीन नियम आणले आहेत. जे लोक हे नियम पाळणार नाहीत त्यांचे गॅस कनेक्शन कायमचे बंद होऊ शकते. मग तुमचा गॅस कोणत्याही कंपनीचा असो, भारत, इंडियन किंवा HP, हे नियम सर्वांना सारखेच लागू आहेत. खिशात पैसे असूनही तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत. देशात गॅस सिलेंडरच्या बाबतीत पहिल्यांदाच नवीन 8 नियम लागू केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना सरकारकडून अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे. हे न पाळणाऱ्या लोकांना खिशात पैसे जरी असले तरी देखील त्यांना गॅस सिलेंडर दिला जाणार नाही. खरं तर या नियमांमध्ये 4 नियम हे ग्राहकांच्या प्रचंड फायद्याचे आहेत. म्हणजे ग्राहकांचा फायदा होणारे पहिले 4 नियम आहेत. पण दुसरे 4 नियम जे आहेत तर ते ग्राहकांना रडवणार आहेत. हे ग्राहकांचे टेन्शन वाढवणारे 4 नियम आहेत, ज्यामुळे ग्राहकांचा त्रास आता वाढणार आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि थेट तुमच्या स्वयंपाकघराशी संबंधित असलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत. सरकारने आता गॅसवर नवीन दर लागू केलेत. यातली सुखाची बाब म्हणजे गॅसचे भाव आता कमी झालेत आणि आजपासून हे नवे दर लागू देखील झालेत. तुम्ही कोणताही LPG गॅस वापरत असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, पण काही लोकांसाठी ही धोक्याची सूचना सुद्धा असू शकते. जर आता गॅस भरला तर कदाचित तुमचा फायदा होईल. मग 1 एप्रिलला गॅस मिळेल का याची सविस्तर माहिती देणार आहे. पण तुमचा हा आनंद फार काळ टिकणारा नाहीये, कारण सरकारने गॅसवर हे नवे 8 जाचक नियम लावले आहेत. या नियमांमुळे तुमचा फायदा तर होईलच, पण एका लहान चुकीमुळे खिशाला मोठा फटका सुद्धा बसू शकतो. त्यामुळे प्रत्येक नियम लक्ष देऊन ऐका, कारण यातलं प्रत्येक वाक्य तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी बहुतांश घरांमध्ये जेवण बनवण्यासाठी LPG सिलेंडरच वापरला जातो. मोदी सरकार येण्यापूर्वी गॅसचे दर खूप कमी होते. अगदी 400-500 रुपयांपर्यंत सिलेंडर मिळायचा. त्यानंतर मोदी सरकार आलं आणि त्यांनी नवीन नियम काढला की गॅस 700 ते 800 रुपयांना मिळेल आणि वरचे पैसे सबसिडी म्हणून थेट तुमच्या खात्यात जमा होतील. 400चा गॅस अचानक 800ला झाला. सुरुवातीला ती वाढीव रक्कम खात्यात जमावायची, पण आता या सबसिडीवर देखील सरकारने नवीन कात्री लावली आहे. पहिले 2-3 वर्ष सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण आता ही सबसिडी अनेकांची बंद झाली आहे, कारण सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पहिला नियम असा की ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशाच कुटुंबांना आता सबसिडी दिली जाणार आहे. म्हणजे केवळ गरीब घरांच्या खात्यातच हे पैसे जमा होतील. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर तुमची सबसिडी कायमची बंद केली जाऊ शकते. जर तुमच्या खात्यात गॅसचे पैसे परत येत नसतील तर समजून जा की तुमची सबसिडी सरकारने थांबवली आहे. मग ती पुन्हा सुरू करण्यासाठी काय करायचे? उत्पन्न कमी असूनही सबसिडी मिळत नसेल तर कोणता फॉर्म तातडीने भरायचा हे मी पुढे सांगणार आहेच. पण त्याआधी गॅसचे इतर नियम आपण नीट समजून घेऊया. दुसरा जो सर्वात मोठा नियम आहे तो पाळला नाही तर 1 एप्रिलपासून गॅस मिळणे विसरा. तुम्ही घर बसल्या जे गॅस बुकिंग करता ते आता पूर्वीसारखं सोपं राहणार नाहीये. गॅस बुक करताना तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक असणं आता सक्तीचं केलंय. तुमच्या गॅस कार्डला जर आधार आणि नंबर जोडलेला नसेल तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंगच करता येणार नाही आणि बुकिंग झालं नाही तर गॅस मिळणं तर अशक्यच आहे. आधीच गॅसचा मोठा तुटवडा आहे, कारण अमेरिका-इराण युद्ध भडकलंय. तुम्हाला माहितच आहे की लोक कसे रांगेत उभे आहेत. गॅससाठी 4-5 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे गॅस देताना तुमची ओळख आता वेगळ्या पद्धतीनं तपासली जाणार आहे. आता तिसरा महत्त्वाचा नियम नीट ऐका, तो म्हणजे बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टम. म्हणजे नक्की काय? जेव्हा गॅसवाला माणूस सिलेंडर घेऊन तुमच्या दारात येईल तेव्हा तुम्हाला तुमचा अंगठा किंवा चेहरा दाखवून स्वतःची ओळख पटवावी लागणार आहे. आता यापुढे बोटांचे ठसे किंवा फेस व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी सक्तीचं असणार आहे. पूर्वी कसं होतं, बुकिंग केलं की गॅस मिळायचा, पण आता अंगठा लावल्याशिवाय गॅस अजिबात दिला जाणार नाही. चौथा नियम तुमच्यासाठी फायद्याचा किंवा नुकसानीचाही ठरू शकतो. तो म्हणजे 2025 पासून जे सुरू होतं ते आता 2026 मध्ये पूर्णपणे लागू झालंय. गॅसचं ऑनलाईन बुकिंग करणं आता अनिवार्य आहे. आधी तुम्ही फोन करून गॅस मागवत होता, पण आता फोनवरून बुकिंग बंद होऊन फक्त ॲप किंवा वेबसाईटवरूनच बुकिंग करावं लागणार आहे. फोन केला तर
गॅस मिळणार नाही. मग हे बुकिंग कसं करायचं ते मी पुढे सांगतो. सर्वच कंपन्या आता हा नियम हळूहळू सक्तीचा करत आहेत. सध्या फोन लागतोय पण लवकरच तो बंद होईल. 5वा नियम सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, एकाच पत्त्यावर 2 गॅस कनेक्शन असतील तर ते कायमचे रद्द केले जाणार आहेत. एकाच घरात 2 वेगवेगळ्या नावांनी गॅस घेत असाल तर एक सिलेंडर कट होईल आणि तुमचे पैसे सुद्धा वाया जातील. आता पुढचा 6वा नियम चांगला आहे, तो म्हणजे गॅस ट्रॅकिंग सिस्टम. गॅस बुक केल्यावर तो कुठे पोहोचलाय हे तुम्ही आता मोबाईलवर पाहू शकणार आहात. बुकिंग झालंय का, गाडी कुठपर्यंत आली आहे, डिलिव्हरी देणारा मुलगा नक्की कुठे पोहोचलाय, गाडी गोडाऊनमधून निघाली आहे का, हे सर्व आता लाईव्ह दिसणार आहे. यामुळे गॅस चोरीची भीती संपेल आणि तुमचं टेन्शन सुद्धा कमी होईल. 7वा नियम पण खूप भारी आहे. आधी एका व्यक्तीला महिन्यात एकच गॅस मिळायचा, पण आता हा नियम शिथिल होणार आहे. घरात माणसं जास्त असली की एक गॅस महिनाभर पुरत नाही. त्यामुळे आता एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर तुम्हाला घेता येतील. 8वा नियम आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या, तसंच गॅस किती स्वस्त झालाय हे आपण आता लगेच पाहूया. सावधान, आता कागदी पावतीचा जमाना इतिहास जमा झाला असून तुमच्या हातातला मोबाईलच तुमची नवी ओळख ठरणार आहे. सरकारने थेट भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घातला असून आता डिजिटल पावतीचा मेसेज थेट तुमच्या स्क्रीनवर धडकणार आहे. जुन्या कागदाच्या चिन्ह्या आता विसरून जा, कारण तुमचा मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी आणि केवळ खऱ्या लाभार्थ्यांनाच गॅस मिळावा यासाठी हे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. जर कोणी 2 वेगवेगळ्या नावांनी गॅस हडपण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आता लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार असून चुकीच्या पद्धतीने गॅस घेणाऱ्यांचे दुकान कायमचे बंद होईल. जर तुमची कागदपत्रे खोटी असतील तर तुमचे कनेक्शन आजच रद्द समजा. रेशन कार्ड आणि आधारमधील माहिती जुळली नाही तर तुमची हक्काची सबसिडी क्षणात अडकू शकते. तुमची सबसिडी काय येत नाहीये? कदाचित तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर गेले असेल, पण उत्पन्न कमी असूनही पैसे अडकले असतील तर वेळ न घालवता गॅस एजन्सी गाठा आणि गेल्या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला जमा करा. बँक खात्याला आधार लिंक असणे आता अनिवार्य आहे. गॅस चोरीला कायमचा फुलस्टॉप लावण्यासाठी सरकारने आता बायोमेट्रिकची गदा उगारली आहे. तुम्ही कामासाठी बाहेर असलात तरी टेन्शन घेऊ नका. घरातील 18 वर्षांवरील सर्वांचे आधार लिंक करून ठेवा, म्हणजे कोणीही अंगठा लावून गॅस घेऊ शकेल. जर एकाच छताखाली 2 कनेक्शन असतील तर रेशन कार्डचा पुरावा देऊन मोठा दंड टाळा. येत्या 1 एप्रिलपासून गॅसचे नवीन दर लागू होतील आणि सिलेंडर ₹13.50 स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे. मात्र जागतिक युद्धाच्या सावटाखाली पुरवठा कधीही विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे गॅस वाचवा आणि पैसा वाचवा हाच आता जगण्याचा नवा मंत्र आहे. अपडेट राहण्यासाठी नेहमी माय LPG, भारत किंवा इंडियन ॲपचाच वापर करा आणि आपले व्यवहार डिजिटल ठेवून होणारी संभाव्य अडचण वेळीच दूर करा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या गॅस सिलेंडरच्या 8 नवीन नियमाबद्दल सविस्तर माहिती पाहिली. पण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. सध्या सोशल मीडियावर लॉकडाऊन आणि गॅस टंचाईबद्दल ज्या बातम्या फिरत आहेत त्या पाहून घाबरून जाऊ नका. पहिली महत्त्वाची गोष्ट शक्यता. हो, आपण या व्हिडिओमध्ये जी चर्चा केली आहे ती सध्याच्या परिस्थितीवर आधारित एक शक्यता आहे. सरकारने अद्याप अधिकृतपणे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलेला नाही, पण ज्या प्रकारे जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती आहे आणि गॅसचे दर बदलत आहेत ते पाहता खबरदारी घेणे केव्हाही चांगले. त्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आमचे कर्तव्य होते, जेणेकरून ऐनवेळी तुमची धांदल उडू नये. आता मला तुमच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, कारण तुमचे मत आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. तुम्हाला काय वाटते, खरोखरच गॅस सिलेंडरसाठी हे बायोमेट्रिक आणि आधार लिंकचे नियम सर्वसामान्य लोकांसाठी फायद्याचे ठरतील का, की यामुळे रांगा आणि त्रास अजून वाढेल? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या भागात गॅस सिलेंडरचा भाव काय सुरू आहे आणि तुम्हाला वेळेवर डिलिव्हरी मिळते का? तुमचा जो काही अनुभव असेल तो खाली कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे इतर प्रेक्षकांनाही त्यांच्या भागातील परिस्थिती समजायला मदत होईल आणि आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो. त्यामुळे तुमचे प्रश्न किंवा शंका नक्की विचारा. मित्रांनो, बघा, डिजिटल युगात अफवा खूप लवकर पसरतात. आमचा उद्देश हाच आहे की तुम्हाला योग्य वेळी सावध करावे. जर तुमची कागदपत्रे अपूर्ण असतील तर ती 1 एप्रिलच्या आधी पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमची सबसिडी थांबणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येकाच्या स्वयंपाकघराशी जोडलेली आहे. जाता जाता एवढंच सांगेन, सतर्क राहा, अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी खात्री करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही. तर भेटूयात पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.